नमस्कार मंडळी, आज आपण अंड्याची मस्त आहे ना ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे. तर अगदी चमचमीत आणि झणझणीत असं वेगळ्या पद्धतीची आपण अंड्याची भाजी बनवणार आहे. तर नेहमी तर आपण अंड्याचे वेगवेगळ्या भाज्या किंवा छान असे मस्त पदार्थ बनवत असतो. पण अशा प्रकारे छान अशी मस्त ग्रेव्ही कधी करून पाहिलीत का? तर नक्कीच करून बघा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज आपण मस्त छान अशी अंड्याची भाजी करणार आहेत. तर रेसिपी सुरू करण्याआधी ज्या ताई माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर पहा, अंड्याची भाजी बनवण्याकरिता इथं मी 4 अंडी घेतलेली आहे. तर अंड्यांचं प्रमाण तुम्ही किती व्यक्तींसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही इथं जास्त कमी घेऊ शकतात. तर इथं मी 4 अंडे अशा पद्धतीने आपल्याला चमचीच्या सहाय्याने मी इथं फोडून घेणार आहे. तर पहा, अशा प्रकारे मी इथं 4ही अंडी अशा पद्धतीने मी इथं फोडून घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये मी इथे आहे ना 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. छान असं आपल्याला हे तेल व्यवस्थित असं ह्या पॅनमध्ये ना पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा अंडी टाकतो ना तर तेव्हा ते खाली चिकटले जाणार नाही. व्यवस्थित आपल्या मस्त तेलामध्ये हे अंडी ना फ्राय होतात. तर पहा, आता ह्या अंडींना आहे ना 1 ते 2 मिनिटासाठी ना मोठ्या गॅसवर छान असं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर ह्या अंडे जर असे तेलामध्ये परतून घेतले ना तर मग खूप छान मस्त आपल्या ह्या भाजीची चव तर लागतेच, पण सोबतच याचा जो काही वास येतो ना तो सुद्धा कमी होतो. त्याच्यामुळं इथे आहे ना अंडी व्यवस्थित अशी तेलामध्ये परतवूनच घ्यायची आहे. मगच आपल्याला इथं भाजीमध्ये याचा वापर करायचा आहे. तर पहा, अशा प्रकारे छान अशी परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी इथे ना अगदी थोडंसं आहे ना पाव चमचा लाल चटणी टाकणार आहे आणि पाव चमचा इथे मी गरम मसाल्याचा वापर करते. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ह्या सगळ्या अंड्यांमध्ये ना व्यवस्थित हे दोघंही मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपले छान असे मस्त इथं अंडे परतवून झालेले आहेत. आता इथे मी ना गॅस बंद करून घेते. आता लगेचच इथे ना मी भाजी करायला घेणार आहे हे अंड्याची. तर इथे 2 चमचे मी इथं मस्त तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि काही खडे मसालेसुद्धा टाकलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी 1 तेजपान, दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या विलायच्या आणि 2 लवंग आणि 3 ते 4 इथे मी काळी मिरी घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचा आपला हा खडा मसाला होता. व्यवस्थित तेलामध्ये छान असं परतवून झाला की लगेच याच्यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. तर कांदा शक्यतो हा बारीकच चिरून घ्यायचा आहे. तर असं कांदा बारीक चिरून घेतल्याने काय होईल की आपली जी भाजी ना तर ती छान मस्त ग्रेव्ही तिची ना दाटसर होते. त्याच्यामुळे ना कांदा हा शक्यतो बारीकच चिरून घ्यायचा आहे. तर पहा, अशा प्रकारे छान असं एखाद मिनिटानंतर आपला हा कांदा देखील छान परतवून झालेला आहे ना. तर याच्यामध्ये मी एक मोठा चमचाभर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे. तर ही अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातल्याने खूप छान अजून आपल्या ह्या भाजीला आहे ना छान अशी चव येते. तर भरपूर अशी आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट वापरायची आहे. तर ती देखील ह्या तेलामध्ये छान अशी परतवून घेणार. तर हे आता याच्यामध्ये ना 1 चमचाभर आहे ना मी इथं बेसन पीठ टाकून घेणार. जो आपण नेहमी पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना तर त्या चमच्याने 1 छोटा चमचाभर इथे मी ना बेसन पीठ वापरलेलं आहे. तर बेसन पिठाने काय होईल की ही भाजी ना आपली छान अशी मस्त चवीला लागणार आणि सोबतच जो काही भाजीचा रस्सा आहे ना तो सुद्धा छान असा दाटसर होतो. त्याच्यामुळं बेसन पीठ हे नक्कीच वापरा. तर अशा प्रकारे छान असं बेसन पीठसुद्धा तेलामध्ये मस्त असं भाजून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना मी काही मसालेसुद्धा टाकून घेणार. तर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे मी पाव चमचा हळद आणि 1 चमचा भरून इथे मी धना पावडर घेतलेलं आहे आणि सोबतच याच्यामध्ये 1 मोठा चमचाभर लाल चटणी आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे. तर अशा पद्धतीचे आपले सर्व काही मसाले हे तेलामध्ये छान असे मस्त परतवून घ्यायचे, जेणेकरून यांचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि सोबतच याच्यामध्ये म्हणजे खाली जळणार नाही आपले मसाले, त्याकरिता आहे ना थोडंसं याच्यामध्ये आता पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला छान असे ह्या प्रकारे हे मसाले छान परतवून घ्यायचे. तर पहा, तर आता मसाले परतल्यानंतर याच्यामध्ये ना मी ह्या भाजीची आपण ग्रेव्ही बनवणार आहे. त्याच्यामुळे ना याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर 1 ग्लास भरून पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला अजून जास्त ग्रेव्ही ही हवी असेल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी वाढवू शकतात किंवा तुम्हाला कमी याच्यापेक्षा जर ग्रेव्ही हवी असेल
तर पाण्याचं प्रमाण हे तुम्ही कमी करून घेऊ शकता. तर पाहू शकतात इतक्या आपल्या ह्या भाजीला दाटसरपणा आलेला आहे आणि अजून ही भाजी ना छान अशी उकळून झाली ना, तर अजून मस्त अशी आपल्या ह्या भाजीला छान असा दाटसरपणा येतो. म्हणजे सगळे मसाले तर व्यवस्थित असे मिक्स होतात आणि शिजलेसुद्धा जातात. त्याच्यामुळे ना छान असे मस्त अजून ह्या भाजीला दाटसरपणा येतो. तर इथं मी सोबतच याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेणार आहे. तर पहा मोठ्या गॅसवर आहे ना, इथे मी ही भाजीला छान अशी एक उकळी आणलेली आहे. तर व्यवस्थित आपल्याला छान अशी ही भाजी ना शिजवून घ्यायची. तर हे बघा अशा प्रकारे छान अशी मस्त एक उकळी आली ना, तर याच्यामध्ये पटकन आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण अंडे परतवून घेतले होते ना, ते लगेचच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही आपली ग्रेव्ही ना, तर सगळ्या अंड्यांना व्यवस्थित लागली जाईल आणि जे मसाले आहे, ते सुद्धा छान असे मस्त आपले हे अंडे आहेत त्यांना लागले जातात. म्हणजे छान अशी मस्त ह्या भाजीची चव अजूनच जास्त चांगली लागते. तर आता हे अंडे टाकून झाल्यावर एक उकळी आली ना, तर आपल्याला काय करायचं आहे, गॅस अगदी कमी करायचा आहे आणि इथून पुढे आहे ना, छान अशा मस्त कमी गॅसवरच ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. तर सोबतच याच्यामध्ये 2 मी इथं बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या टाकून घेणार आहे. तर खूप छान मस्त अशा मिरच्या टाकल्या ना, तर अजूनच जास्त मस्त अशी चव लागते. तर पहा 2 मिनिटानंतर पहा मस्त अशी आपली ही भाजी चांगली अशी शिजवून झालेली आणि पहिलेपेक्षा पाहू शकतात ह्या भाजीला आधीपेक्षा छान असा मस्त दाटसरपणा आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी आपली मस्त टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे. तर ही भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर पाहू शकतात किती मस्त अशी ना भाजी दाटसर बनलेली आहे. म्हणजे जास्त रस्सासुद्धा झालेला नाही आणि अगदी कमीसुद्धा नाही. खूप छान मस्त अशी ग्रेव्हीची अंड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. वरून आपल्याला मस्त हिरवीगार बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी परफेक्ट अशी खाण्यासाठी आपली भाजी इथं तयार झालेली आहे. गॅस मी इथं बंद करून घेतलेला आहे. तर ही अंड्याची भाजी ना तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात. खूप छान मस्त चवीला लागते. तर सकाळच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये ही भाजी तुम्ही बनवू शकतात. खूप छान. ज्यांना अंडे आवडत नाही ते सुद्धा मस्त हे अंडे खातात. तर पहा अशा पद्धतीने छान अशी आपली ही अंड्याची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तर नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशा नवीन छान छान रेसिपीसोबत.